आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय कबीरजींद्वारे स्वामी रामानंद यांच्या मनातील गोष्ट सांगणे. दुसऱ्या दिवशी विवेकानंद ऋषी आपल्यासोबत 9 व्यक्तींना घेऊन विणकर वस्तीमध्ये निरूच्या घराविषयी विचारू लागले की निरूचे घर कोणते आहे. वस्तीवरील एका व्यक्तीला त्यांच्या हावभावाने वाटले की हे कोणती अनुचित गोष्ट करण्याच्या उद्देशाने आले आहेत. त्याने पटकन निरूला जाऊन सांगितले की काही ब्राह्मण तुमच्या घरी येत आहेत. त्यांची नियत भांडण करण्याची आहे. निमा पण तिथेच उभी त्या व्यक्तीचे बोलणे ऐकत होती. त्याच वेळी ते ब्राह्मण गल्लीमध्ये निरूच्या घराकडे येताना दिसले. निमा समजले की अवश्य कबीराने या ब्राह्मणांशी ज्ञान चर्चा केली आहे. ते ईर्ष्याळू व्यक्ती माझ्या मुलाला मारून टाकतील एवढा विचार करून झोपलेल्या बालक कबीराला उठवले. तसेच आपल्या झोपडीच्या मागे घेऊन गेली. तिथे झोपवून रजई टाकून दिली. तसेच म्हटले की बाळ बोलायचे नाही. काही व्यक्ती भांडण करण्याच्या उद्देशाने आपल्या घरी येत आहेत. निमा आपल्या घराच्या द्वारावर गल्लीमध्ये उभी राहिली. तोपर्यंत ते ब्राह्मण घराच्या जवळ आलेले होते. त्यांनी विचारले, काय निरूचे घर हेच आहे? निमाने उत्तर दिले, हो ऋषीजी, हेच आहे. सांगा कसे येणे झाले? ऋषी विवेकानंद म्हणाला, कुठे आहे तुमचा खोडकर मुलगा कबीर? काल त्याने भर सभेत माझ्या गुरुदेवांचा अपमान केला आहे. आज त्याची पिटाई गुरुजी सर्वांच्या समक्ष करणार. याला धडा शिकवणार. निमा म्हणाली, माझा मुलगा निर्दोष आहे. तो कुणाचा अपमान करू शकत नाही. तुम्ही माझ्या मुलाशी ईर्ष्या ठेवता. कधी कोणी ब्राह्मण तक्रार घेऊन येतो केव्हा तरी. तुम्ही माझ्या मुलाच्या जीवाचे शत्रू का बनले आहात? परत जा. सर्व ब्राह्मण बलपूर्वक निरूच्या झोपडीमध्ये प्रवेश करून कपड्यांना उचलून उचलून बालकाला शोधू लागले. खाटांना पण उलटून आपटले. जोरजोराने उंच आवाजात बोलू लागले. आई वडिलांना दुःखी जाणून बालक रूपधारी कबीर परमेश्वरजी रजईतून निघून उभे राहिले. तसेच म्हटले, ऋषीजी, मी झोपडीच्या मागे लपलो आहे. मुलाचा आवाज ऐकून सर्व ब्राह्मण मागे गेले. तिथे उभे कबीरजी यांना पकडून आपल्या सोबत घेऊन जाऊ लागले. निमा व निरूने विरोध केला. निमाने बालक कबीरजी यांना छातीला लावून म्हटले, माझ्या मुलाला घेऊन जाऊ नका, घेऊन जाऊ नका असे म्हणून रडू लागली. निर्दयांनी निमाला धक्का मारून जमिनीवर पाडले. निमा परत उठून मागे धावली. तसेच बालक कबीरजी यांचा हात त्यांच्याकडून सोडवण्याचा प्रयत्न केला. एका व्यक्तीने अशी चापट मारली, निमाच्या तोंड व नाकातून रक्त टपकू लागले. निमा रडत गल्लीमध्ये बेशुद्ध झाली. निरूने पण मुलाला सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला पण मारून मारून मृततुल्य केले. दोघांना शेजाऱ्यांनी उचलून त्यांच्या घरी घेऊन गेले. खूप वेळानंतर दोघे शुद्धीवर आले. मुलाच्या वियोगामध्ये रडून रडून दोघांची वाईट अवस्था होती. निरू दुखापतीमुळे चालण्या फिरण्यामध्ये असमर्थ जमिनीवर पडून विवळत होता. कधी गप्प होऊन घाबरलेला गल्लीकडे बघत होता. मनात विचार करत होता की ते फिरून परत येतील तसेच मला जीवानिशी मारून टाकतील. परत मुलाला आठवून विलाप करू लागतो, माझ्या मुलाला नका मारू, नका मारू. याने काय बिघडवले आहे तुमचे? अशी वेड्यासारखी स्थिती निरूची झाली होती. निमा शुद्धीवर येत होती. परत आपल्या मुलाच्या सोबत होत असलेल्या अत्याचाराची कल्पना करून बेशुद्ध होऊन जात होती. वस्तीतील स्त्री पुरुष त्यांची अवस्था बघून अति दुःखी होते. प्रातःकाळाची वेळ होती. स्वामी रामानंदजी गंगा नदीतून स्नान करून परतलेच होते. आपल्या झोपडीमध्ये बसले होते. जेव्हा त्यांना माहीत झाले की त्या बालक कबीराला पकडून ऋषी विवेकानंदजीची टीम आणत आहे, तर स्वामी रामानंदजी यांनी आपल्या झोपडीच्या द्वारावर कापडाचा पडदा लावला. हे दाखवण्यासाठी की मी पवित्र जातीचा ब्राह्मण आहे. तसेच शूद्रांना दीक्षा देणे तर दूरची गोष्ट आहे. सकाळी सकाळी तर दर्शन पण करत नाही. ऋषी विवेकानंदजी यांनी बालक कबीर देवजी यांना झोपडीच्या समोर उभे करून म्हटले, हे गुरुदेव, हा आहे तो खोटा बालक कबीर विणकर. त्यावेळी ऋषी विवेकानंदजीने आपल्या प्रचार क्षेत्राच्या लोकांना खास करून बोलवले होते, हे दाखवण्यासाठी की हा कबीर खोटे बोलत आहे. स्वामी रामानंदजी म्हणतील, मी याला कधी दीक्षा दिली नाही. ज्याने सर्व उपस्थित व्यक्तींना या गोष्टीची खात्री होईल की कबीर पुराणांच्या विषयी सुद्धा खोटे बोलत होता.
ज्यांच्याविषयी कबीरजी यांनी लिहिलेले सांगितलेले होते की श्री विष्णूजी, श्री शिवजी तसेच ब्रह्माजी नाशवान आहे, यांचा जन्म होतो तसेच मृत्यू पण होतो, तसेच यांच्या आईचे नाव प्रकृती देवी म्हणजे दुर्गा आहे, तसेच वडिलांचे नाव सदाशिव अर्थात काल ब्रह्म आहे. ज्या हातांनी कबीर परमेश्वर यांना पकडून आणले होते त्या सर्व व्यक्तींनी आपले हात मातीने घासून घासून धुतले, तसेच सर्व उपस्थित व्यक्तींच्या समोर बादलीमध्ये पाणी भरून स्नान केले. सर्व वस्त्र जे शरीरावर घातलेले होते ते पण आपटून आपटून धुतले. स्वामी रामानंदजी यांनी आपल्या झोपडीच्या दारावर उभे 5 वर्षीय बालक कबीराला उंच आवाजामध्ये प्रश्न केला, हे बालक, तुमचे नाव काय आहे? कोण्या जातीत जन्मला आहेस? तुमचा भक्तिपंथ कोणता आहे? त्यावेळी जवळपास हजाराच्या संख्येमध्ये दर्शक उपस्थित होते. बालक कबीरजी यांनी पण नम्रतापूर्वक उंच आवाजामध्ये उत्तर दिले, जाती मेरी जगत गुरु, परमेश्वर है पंथ, गरीबदास लिखित पढ़े, मेरा नाम निरंजन कंत. हे स्वामी सृष्टामय, सृष्टि मेरे तीर, दास गरीब अधर बसूं, अविगत सत कबीर. गोता मारू स्वर्ग में, जा पैठू पाताल, गरीबदास ढूंढत फिरू, हिरे माणिक लाल. सारांश. कबीरजी म्हणाले, हे स्वामी रामानंदजी, परमेश्वराच्या घरी कोणत्याच जाती नाहीत. तुम्ही विद्वान पुरुष असूनही वर्णभेदांना महत्त्व देताय. धिक्कार आहे अशा विद्वत्तेचा. माझी जात व नाव तसेच भक्तिपंथ जाणून घ्यायचा असेल तर ऐका. माझे नाव तेच कबीरदेव आहे जे वेदांमध्ये लिहिलेले आहे, जे तुम्ही वाचता. मी तोच निरंजन म्हणजे मायारहित कंत म्हणजे सर्वांचा पती अर्थात सर्वांचा स्वामी आहे. मीच सर्व सृष्टीचा रचनाहार म्हणजे सृष्टा आहे. ही सृष्टी माझ्याच आश्रित म्हणजे तीर आहे. मी वर सतलोकामध्ये निवास करतो. मी तो अमर अव्यक्त म्हणजे अविगत सत कबीर आहे, ज्याचे वर्णन गीता अध्याय 8 श्लोक 20 ते 22 मध्ये आहे. हे स्वामीजी, गीता अध्याय 7 श्लोक 24 मध्ये गीता ज्ञानदाता अर्थात काल ब्रह्म म्हणजे क्षरपुरुष स्वतःच्या विषयी सांगतो आहे की हा मूर्ख मानव समुदाय मला अव्यक्ताला कृष्ण रूपामध्ये मनुष्य मानत आहे. मी सगळ्यांच्या समक्ष प्रकट होत नाही. हे मनुष्य माझ्या या अश्रेष्ठ अटळ नियमांशी अपरिचित आहेत. गीता अध्याय 7 श्लोक 25 मध्ये सांगितले आहे की मी म्हणजे गीता ज्ञानदाता माझ्या योगमायेने लपत माझ्या वास्तविक रूपात सगळ्यांच्या समक्ष प्रत्यक्ष येत नाही. हा अज्ञानी जनसमुदाय मला कृष्ण व राम इत्यादींसारखा आईपासून जन्म न घेणाऱ्या प्रभूला तसेच अविनाशीला जो अन्य अव्यक्त परमेश्वर आहे त्याला जाणत नाही. हे स्वामी रामानंदजी, गीता अध्याय 7 श्लोक 24-25 मध्ये गीता ज्ञानदाता काल ब्रह्म म्हणजे क्षरपुरुषने स्वतःला अव्यक्त म्हटले आहे. हा प्रथम अव्यक्त प्रभू झाला. आता ऐका दुसऱ्या व तिसऱ्या अव्यक्त प्रभूंच्या विषयी. गीता अध्याय 8 श्लोक 18-19 मध्ये गीता ज्ञानदाताने स्वतःपासून अन्य अव्यक्त परमात्म्याचे वर्णन केले आहे. म्हटले आहे, हे सर्व चराचर प्राणी दिवसाच्या वेळी अव्यक्त परमात्मा यांच्यापासून उत्पन्न होतात, रात्रीच्या वेळी त्यामध्येच लीन होतात. ही माहिती कालब्रह्मने आपल्यापेक्षा अन्य अव्यक्त प्रभू म्हणजे परब्रह्म अर्थात अक्षर ब्रह्मच्या विषयी दिलेली आहे. हा दुसरा अव्यक्त म्हणजे अविगत प्रभू झाला. तिसऱ्या अव्यक्त म्हणजे अविगत परमात्मा अर्थात परम अक्षर ब्रह्मच्या विषयी गीता अध्याय 8 श्लोक 20 ते 22 मध्ये म्हटले आहे की ज्या अव्यक्त प्रभूचे गीता अध्याय 8 श्लोक 18-19 मध्ये वर्णन केले आहे तो पूर्ण प्रभू नाही. तो देखील वास्तविक अविनाशी प्रभू नाही, परंतु त्या अव्यक्तपेक्षा म्हणजे ज्याचे विवरण उपरोक्त श्लोक 18-19 मध्ये आहे अतिपलीकडचा दुसरा जो सनातन अव्यक्त भाव आहे तो परमदिव्य परमेश्वर सर्व भूत म्हणजे प्राणी नष्ट झाल्यावर देखील नष्ट होत नाहीत. तो अक्षर अव्यक्त अविनाशी अविगत अर्थात वास्तविक अविनाशी अव्यक्त प्रभू या नावाने सांगितला गेला आहे. त्याच अक्षर अव्यक्ताच्या प्राप्तीला परमगती म्हणतात. ज्या दिव्य परम परमात्मा यांना प्राप्त होऊन साधक परत फिरून या संसारामध्ये येत नाही याचेच विवरण गीता अध्याय 15 श्लोक 1 ते 4
तसेच श्लोक 16-17 मध्ये आहे, ते धाम अर्थात ज्या लोकामध्ये तो अविनाशी अव्यक्त परमात्मा राहतो, ते धाम म्हणजे स्थान माझ्या ब्रह्मलोकापेक्षा श्रेष्ठ आहे. हे पार्थ, ज्या अविनाशी परमात्म्याच्या अंतर्गत सर्व प्राणी आहेत, ज्या सच्चिदानंद घन परमात्मा यांच्यापासून हे समस्त जग परिपूर्ण आहे, ते सनातन अव्यक्त परमेश्वर तर अनन्य भक्तीने प्राप्त होण्यायोग्य आहे. गीता अध्याय 8 श्लोक 20, 21, 22. हे स्वामी रामानंदजी, मी तोच तिसऱ्या श्रेणीवाला अविगत म्हणजे अव्यक्त सत सनातन अविनाशी भाव असणारा परमेश्वर कबीर आहे, ज्यांना वेदांमध्ये कबीर देव म्हटले आहे. तोच कबीर देव मला म्हटले जाते. हे स्वामी रामानंदजी, सर्व सृष्टीची रचना करणारा म्हणजे सृष्टा मीच आहे. मीच आत्म्याचा आधार, जगद्गुरु, जगतपिता, बंधू, तसेच जे सत्य साधना करून सतलोकात गेलेले आहे त्यांना सतलोकात घेऊन जाणारा, कालब्रह्मसारखा धोका न देणाऱ्या स्वभावाचा कबीर देव म्हणजे कबीर देव मीच आहे, ज्याचे प्रमाण अथर्ववेद कांड 4 अनुवाक 1 मंत्र 7 मध्ये लिहिले आहे. कांड नंबर 4 अनुवाक नंबर 1 मंत्र 7. योथर्वाणं पित्तरम देवबंधुं बृहस्पतिं नमसावच गच्छात त्वं विश्वेशां जनिता यथा सह कविर्देवो न दभायत स्वधावान. यह अथर्वाणं पित्तरम देवबंधुं बृहस्पतिं नमसा अव च गच्छात त्वं विश्वेशां जनिता यथा सह कविर्देवः न दभायत स्वधावान. अनुवाद: यह जो अथर्वाणम अचल अर्थात अविनाशी, पित्तरम जगतपिता, देवबंधुम भक्तांचा वास्तविक सोबती अर्थात आत्म्याचा आधार, बृहस्पतीम मोठा स्वामी अर्थात परमेश्वर व जगद्गुरु च तथा नमसाव विनम्र पुजारी अर्थात विधिवत साधकाला सुरक्षेसोबत, गच्छात सतलोक गेलेल्यांना सतलोक घेऊन जाणारा, विश्वेशाम सर्व ब्रह्मांडांची, जनिता रचना करणारा, जगदंबा अर्थात मातेच्या गुणांनी देखील युक्त, न दभायत काल सारखा धोका न देणारा, स्वधावान स्वभाव अर्थात गुणवान, यथा जसाचा तसा अर्थात तसाच, सह ते, त्वम आपण, कबीरदेवः कबीरदेव आहात अर्थात भिन्न भाषेत यांना कबीर परमेश्वर देखील म्हणतात. केवळ मराठी अनुवाद: जो अचल अर्थात अविनाशी, जगतपिता भक्तांचा वास्तविक सोबती अर्थात आत्म्याचा मोठा आधार, स्वामी अर्थात परमेश्वर व जगद्गुरु, तसेच विनम्र पुजारी अर्थात विधिवत सुरक्षिततेसोबत साधकाला सतलोकी केलेल्यांना सतलोकात घेऊन जाणारा, सर्व ब्रह्मांडाची रचना करणारा, जगदंबा अर्थात मातेच्या गुणांनी देखील युक्त, काल सारखा धोका न देणाऱ्या स्वभावाचा अर्थात गुणवान, जशास तसा अर्थात तसाच, ते आपण कबीर देव आहात अर्थात भिन्न भाषेत यांना कबीर परमेश्वर देखील म्हणतात. सारांश: या मंत्रामध्ये हे देखील स्पष्ट केले आहे की त्या परमेश्वराचे नाव कबीर देव कबीर परमेश्वर आहे, ज्यांनी सर्व रचना केली आहे. जो परमेश्वर अचल अर्थात वास्तविक अविनाशी, गीता अध्याय 15 श्लोक 16-17 मध्ये देखील प्रमाण आहे. जगद्गुरु परमेश्वर आत्मा आधार, जे पूर्ण मुक्त होऊन सतलोकी गेलेले आहेत, त्यांना सतलोकी घेऊन जाणारा, सर्व ब्रह्मांडाचा रचनाहार, काल म्हणजे ब्रह्मप्रमाणे धोका न देणारा, जशाचा तसा तो स्वयं कबीर देव अर्थात कबीर प्रभू आहे. याच परमेश्वराला सर्व ब्रह्मांड व प्राण्यांची आपल्या शब्दशक्तीने उत्पत्ती केल्या कारणाने जनिता माता देखील म्हटले आहे. तसेच पित्तरम म्हणजे पिता, तसेच बंधू म्हणजे भाऊ देखील वास्तविक हेच आहेत. तसेच देव परमेश्वर देखील हेच आहेत. यामुळे या कबीर देव म्हणजे कबीर परमेश्वर यांची स्तुती करतात. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या च द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. याच परमेश्वराच्या महिम्याचे पवित्र ऋग्वेद मंडल 1 सूक्त 24 मध्ये विस्तृत विवरण आहे. 5 वर्षाच्या बालकाच्या मुखातून वेद व गीताजीचे गूढ रहस्य ऐकून ऋषी रामानंदजी आश्चर्यचकित झाले. तसेच क्रोधित होऊन अपशब्द बोलू लागले. वाणी
रामानंद अधिकार सुन जुल्हा अक जगदीश, दास गरीब विलंबना ताही नवावत शीश। रामानंद को गुरु कहे तन से नहीं मिलात, दास गरीब दर्शन भये पेंडे लगी जुलात। पंथ चलत ठोकर लगी राम नाम कही दीन, दास गरीब कसर नहीं सीख लई प्रवीण। आड़ा पड़दा लाय कर रामानंद बुझंत, दास गरीब कुलंग छवि अधर डाक कुदंत। कौन जाति कुल पंथ है कौन तुम्हारा नाम, दास गरीब अधीन गति बोलत है बलि जाऊं। जाति हमारी जगत गुरु परमेश्वर पद पंथ, दास गरीब लिखत परे नाम निरंजन कंत। रे बालक सुन दुर्बुद्धि घटमठ तन आकार, दास गरीब दर्द लग्या हो बोले सिरजनहार। तुम मोमन के पालवा जुल्हे के घर वास, दास गरीब अज्ञान गति एता दृढ़ विश्वास। मान बड़ाई छाड़ी करी बोलो बालक बैन, दास गरीब अधम मुखी एता तुम घट फैन। तर्क तलु से बोलते रामानंद सुर ज्ञान, दास गरीब कुजाती है आखर नीच निदान। महके बदन खुलास करे सुन स्वामी प्रवीण, दास गरीब मनी मरे मैं आजीज अधीन। मैं अभिगत गति से परे चार वेद से दूर, दास गरीब दशों दिशा सकल सिंध भरपूर। सकल सिंध भरपूर हूँ खालिक हमरा नाम, दास गरीब अजाति हूँ तेजू कया बलि जाऊं। जाति पाति मेरे नहीं बस्ती है बिन थाम, दास गरीब अनिन गति तन मेरा बिन चाम। नाद बिंद मेरे नहीं नहीं गुदा नहीं गात, दास गरीब शब्द सजा नहीं किसी का साथ। सब संगी बिछरू नहीं आदि अंत बहु जाही, दास गरीब सकल बसू बाहर भीतर माही। ए स्वामी सृष्टा में सृष्टि हमारे तीर, दास गरीब अधर बसू अभिगत सत्य कबीर। पोहमी धरणी आकाश में मैं व्यापक सब ठोर, दास गरीब न दूसरा हम समतुल नहीं और। हम दासन के दास हैं कर्ता पुरुष करीम, दास गरीब अवधूत हम ब्रह्मचारी सीम। सुन रामानंद राम में मैं बावन नरसिंह, दास गरीब सर्व कला मैं ही व्यापक सर्वंग। हमसे ही इंद्र कुबेर है ब्रह्मा विष्णु महेश, दास गरीब धर्म ध्वजा धरणी रसातल शेष। सुन स्वामी सती भाक हूँ झूठन हमरे रींच, दास गरीब हम रूप बीन और सकल प्रपंच। गोता लाऊं स्वर्ग से फिर पैठूं पाताल, गरीब दास ढूंढत फिरू हीरे मानिक लाल। इस दरिया कंकर बहुत लाल कहीं कहीं ठाव, गरीब दास मानिक चुगे हम मुरजीवा नाम। मन सोचत रामानंद ये बालक नहीं कोई देव, प्रथम नित नेम करू फिर पूछू सब भेव। स्वामी रामानंद जी म्हणाले, अरे कुजात अर्थात शूद्र, लहान तोंडी मोठा घास, तू स्वतःला परमात्मा म्हणतोस। तुझे शरीर हाड मांस व रक्ताने बनलेले आहे, तू स्वतःला अविनाशी परमात्मा म्हणवतोस। तू विणकराच्या घरी जन्मला आहेस तरीही स्वतःला न जन्मलेला अविनाशी म्हणतोस। तू कपटी बालक आहेस। परमेश्वर कबीरजी म्हणाले, नामै जन्मू ना मरू, जो मैं आऊं त्यो जाऊं। गरीबदास सदगुरु भेद से लखो हमारा ढाव। सुन रामानंद राम में मुझसे ही 52 नरसिंह, दास गरीब युग युग हमसे ही हुए कृष्ण अभंग। अर्थ कबीर जी यांनी उत्तर दिले, हे रामानंदजी, मी ना जन्म घेतो ना मृत्यूला प्राप्त होतो। मी 84 लाख प्राण्यांच्या शरीरामधून येणे म्हणजे जन्म घेणे व जाणे म्हणजे मृत्यू होणे या चक्रापासून दूर आहे। माझी विशेष माहिती कोणी तत्वदर्शी संताच्या म्हणजे सद्गुरूच्या ज्ञानाला ऐकून प्राप्त करा। गीता अध्याय 4 श्लोक 34 तसेच यजुर्वेद अध्याय 40 मंत्र 10 ते 13 मध्ये वेद ज्ञानदाता स्वतः म्हणत आहे की त्या पूर्ण परमात्म्याच्या वास्तविक तत्वज्ञानापासून मी अपरिचित आहे। त्या तत्वज्ञानाला तत्वदर्शी संतांकडून ऐक, त्यांना दंडवत प्रणाम करा। अतिशय नम्र भावनेने परमात्मा यांच्या पूर्ण मोक्ष मार्गाच्या विषयी ज्ञान प्राप्त करा। जशी भक्ती विधी तत्वद्रष्टा संत सांगेल तशी साधना करा। गीता अध्याय 15 श्लोक 17 मध्ये लिहिले आहे की श्लोक 16 मध्ये ज्या 2 पुरुषांचा म्हणजे देवांचा, एक क्षरपुरुष अर्थात कालब्रह्म तसेच 2 अक्षर पुरुष अर्थात परब्रह्मचा उल्लेख आहे,
वास्तविक अविनाशी परमेश्वर तसेच सर्वांचे पालन पोषण व धारण करणारा परमात्मा तर त्या उपरोक्त दोघांपेक्षा वेगळाच आहे. स्वामी रामानंदजी तो उत्तम पुरुष अर्थात सर्वश्रेष्ठ प्रभू मीच आहे. ही गोष्ट ऐकून स्वामी रामानंदजी अतिशय क्रोधित झाले. तसेच म्हणाले की अरे बालका, तू खालच्या जातीचा आणि लहान तोंडी मोठा घास, तू स्वतःच देव बनून बसला, वाईट शिव्या पण दिल्या. कबीर साहेब म्हणाले की गुरुदेव, तुम्ही माझे गुरुजी आहात, तुम्ही मला शिव्या देत आहात तरीही मला आनंदच होत आहे. पण मी जे आपल्याला सांगत आहे, मी जसाचा तसा पूर्ण ब्रह्मच आहे, यामध्ये कुठलाच संशय नाही. ही गोष्ट ऐकून रामानंदजी म्हणाले की थांब जरा, तुझी तर मोठी कहाणी बनेल, तू असे ऐकणार नाहीस, मी आधी आपली पूजा करून घेतो. रामानंदजी म्हणाले की याला बसवा, मी आधी माझ्या काही क्रिया असतात त्या करून घेतो, नंतर याला पाहतो. स्वामी रामानंदजी काय क्रिया करत असत? भगवान विष्णूजींची एक काल्पनिक मूर्ती बनवत असत. समोर मूर्ती दिसायला लागायची. जसे कर्मकांड करतात, देवाच्या मूर्तीचे आधीचे सर्व कपडे उतरवून त्यांना पाण्याने अंघोळ घालून नंतर स्वच्छ कपडे ठाकूर भगवानाला घालून गळ्यामध्ये माळ घालून टिळा लावून मुकुट ठेवत होते. रामानंदजी कल्पना करत होते. कल्पना करून देवाची काल्पनिक मूर्ती बनवली. श्रद्धेने जसे उघड्या पायाने जाऊन आपणच गंगाजल आणले अशी भावना बनवून ठाकूरजींच्या मूर्तीचे कपडे उतरवले. नंतर अंघोळ घातली व नवीन वस्त्र घातले, टिळा लावला, मुकुट ठेवला आणि माळा म्हणजे कंठी घालायचे विसरून गेले. कंठी घातली नाही तर पूजा अपूर्ण आणि मुकुट ठेवल्यावर त्याच दिवशी मुकुट उतरविला जात नाही. त्याच दिवशी मुकुट काढला तर पूजा खंडित. स्वामी रामानंदजी आपल्या स्वतःलाच दोष देत होते की एवढे जीवन गेले माझे, पण अशी चूक कधी झाली नाही. प्रभू, आज काय चूक झाली या पाप्याकडून? जर मुकुट उतरवला तर पूजा खंडित. त्याने विचार केला की मुकुटाच्या वरून कंठी म्हणजे माळा घालून पाहू. कल्पना करीत आहेत, समोर कुठलीच मूर्ती नाहीये आणि पडदा लावला आहे. कबीर साहेब दुसऱ्या बाजूला बसले आहेत. मुकुटात माळा फसली आहे, पुढे जात नव्हती. रामानंदजीने विचार केला, आता काय करू? हे देवा, आज तर माझा पूर्ण दिवस व्यर्थ गेला. आजची माझी भक्तीची कमाई व्यर्थ गेली. कारण की ज्याला परमात्मा यांची आस असते त्याचा एक नित्य नियम जरी राहिला तर त्याला खूप दुःख होते. जसे माणसाचा खिसा कापला गेला आणि नंतर खूप पश्चाताप करतो. प्रभूच्या खऱ्या भक्तांना इतका लगाव असतो. इतक्यात बालक रूपातील कबीर परमेश्वरजी म्हणाले की स्वामीजी, माळेची गाठ सोडा आणि माळ गळ्यामध्ये घाला, नंतर गाठ मारा, मुकुट उतरवावा लागणार नाही. रामानंदजी कुठला मुकुट उतरवित होते, कुठली गाठ सोडणार होते? झोपडीसमोरचा पडदा पण स्वामी रामानंदजी यांनी आपल्या हाताने फेकून दिला आणि ब्राह्मण समाजाच्या समोर त्या कबीर परमेश्वराला छातीशी लावले. रामानंदजी म्हणाले की देवा, तुमचे शरीर तर इतके कोमल आहे जसा कापूस. तुमच्या शरीराच्या तुलनेत तर माझे शरीर दगडासारखे आहे. एका बाजूला तर प्रभू उभे आहेत आणि एका बाजूला जाती धर्माची भिंत आहे. प्रभुप्राप्तीची इच्छा असणारा पुण्यात्मा धर्माची बनलेली खोटी भिंत पाडणे श्रेयस्कर समजतो. तसेच स्वामी रामानंदजी यांनी केले. समोर पूर्ण परमात्मा यांना पाहून जात पाहिली ना, धर्म पाहिला ना, भेदाभेद, फक्त आत्मकल्याण पाहिले. याला ब्राह्मण म्हणतात. बोलत रामानंदजी हम घर बडा सुकाल, गरीबदास पूजा करे मुकुट भई जदिमाल. सेवा करो संभाल कर सुन स्वामी सुर ज्ञान, गरीबदास सिर मुकुट धरी माला अटकी जान. स्वामी घुंडी खोली करी फिर माला गलडार, गरीबदास इस भजन को जानत है करतार. ढोड़ी पड़दा दूरी करी लिया कंठ लगाए, गरीबदास गुजरी बहुत बदने बदन मिलाए.